एकनाथ शिंदे आपल्यासोबत बोलत. सर काय सांगाल, आज तुम्ही वरळी कोळीवाड्यात दाखल झालात नारळी पौर्णिमा निमित्त. खूप आनंद वाटला आणि या कोळीवाड्यातले सर्व लाडक्या बहिणी मला भेटल्या, लाडके भाऊ भेटले आणि नारळी पौर्णिमा कोळी लोकांच्या जीवनातला आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. आणि उद्यापासून आपल्या बोटी जातात ना, उद्यापासून बोटी मासेमारी करायला जातात. त्यामुळे नारळी पौर्णिमा उत्सव आणि रक्षाबंधन हे महत्त्वाचे कार्यक्रम या भूमिपुत्रांच्या आयुष्यातले. पण पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आज तुम्ही आलेला आहात. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात तुम्ही आलेला आहात, काय सांगाल? अरे बाबा, या कोळीवाड्यातल्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी मला निमंत्रण दिलं आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन मी या ठिकाणी आलोय. आनंद झाला, उत्साह पाहिला, उत्साह जाणवला आणि सर्व लोक भेटले. अगदी तुम्ही शिवसेनेच्या शाखा असतील त्यांना शिवसेनेच्या शाखांना भेट देतात, त्याचबरोबर आपण आदित्य ठाकरे आणि आपण आमने सामने देखील आलात, काय सांगाल? चला चला. या हा जो नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे, सण आहे, याच्यामध्ये सगळे सहभागी होत आहेत आणि प्रत्येक उत्सव आनंदाने साजरा केला पाहिजे. लोकांच्या सोबत काम केलं पाहिजे, लोकांच्या सोबत या ठिकाणी सणामध्ये सहभागी झालं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जो आज तुम्ही वरळी कोळीवाड्यात आलात, ही महत्वपूर्ण भेट होती का म्हणायचं? आगामी महानगरपालिका निमित्ताने महत्वाची भेट होती का वरळी? बाबा, आज काही इलेक्शनचा विषय नाही आहे आणि हा नारळी पौर्णिमेचा विषय आहे. उद्या रक्षाबंधन आहे आणि हे कोळीवाडे जे आहेत, कोळी बांधव आहेत, हे सर्व भूमिपुत्र आहेत.